तर कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये भाजपनं निवडणुकीआधीच विजयाचं खातं उघडलंय। प्रभाग क्रमांक 26 क मधून भाजप उमेदवार आसावरी केदार नवरे यांची बिनविरोध निवड झाली आहे। तर प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरींची बिनविरोध निवड झाली आहे। रेखा चौधरी या विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या कार्यकर्त्या आहेत। प्रभाग क्रमांक 18 अ मधून रेखा चौधरी यांचा एकमेव अर्ज आलाय। कुठलाही अतिरिक्त अर्ज न आल्यामुळे रेखा चौधरी यांची बिनविरोध निवड होणार आहे। तर प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण जिथून पहिल्यांदा निवडून आले त्या प्रभागात सुद्धा भाजपचा बिनविरोध विजय झाला। प्रभाग क्रमांक 26 ब मध्ये भाजपच्या रंजना पेणकरांचा बिनविरोध विजय झाला। खरं तर मला मगाशीच मीडियाच्या माध्यमातून माहिती मिळाली की आज आपला बिनविरोध विजय झालेला आहे। खरं तर हा विजय जो आहे हा ईश्वरीय विजय आहे, म्हणजे हिंदुत्वाचा विजय आहे। आणि आमचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रवींद्रदादा चव्हाण साहेब किंवा आमचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, आमच्या महिला मोर्चाच्या अध्यक्ष चित्राताई वाघ आणि आमचे जिल्हाध्यक्ष नंदूजी परब, नानाजी सूर्यवंशी आणि माझे मिस्टर राजनजी चौधरी यांना सगळ्यांनाच हा विजय जो आहे आणि माझे मतदाता या सगळ्यांनाच हा विजय मी समर्पित करते, कारण ह्या सगळ्यांमुळेच आजचा हा विजय जो आहे तो शक्य झालेला आहे। तर रंजना पेणकर यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी बातचीत केली आहे, बघूया। मध्ये आता भाजपाचे हॅट्रिक झालेले आहे। आपल्यासोबत खरं पाहिलं तर रंजना पेणकर आणि आशावरी नवरे ह्या दोघी ज्या आहेत त्या एकाच प्रभागातून अ आणि ब मधून निवडून आलेल्या आहेत, बिनविरोध निवडून आलेल्या आहेत। खरं पाहिलं तुम्हाला शुभेच्छा। काय सांगाल, तुमचा हा विजय झालेला आहे, कसं बघता या विजयाकडे? ॲक्च्युली आज खरंच खूप आनंदाचा दिवस आहे आणि खरंच मी भाजप पक्ष आणि आपले प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण दादा, नंदूपरब दादा यांचं खरंच खूप खूप मनापासून आभार मानते की त्यांनी माझ्यावर विश्वास दाखवला आणि ही संधी दिली। त्याबद्दल खरंच नागरिकांमध्ये खूप आनंदाचं आणि उत्साहाचं वातावरण आहे। सगळ्यांनाच आश्चर्य वाटतंय की तुमच्या पुढे कुठल्याही म्हणजे विरोधक असेल किंवा अपक्ष असतील यांनी फॉर्मच भरलेले नाहीत, याकडे कसं बघताय तुम्ही? कसं आहे ना, मी पहिल्यापासून समाजकार्यात आहे, त्याबरोबर माझे मिस्टर म्हणजे मितेश पेणकर त्यांचंही सहकार्य मला आहे आणि या पुढे आम्ही दोघं मिळून जास्त जोमाने काम करू। काय वाटतंय ह्या विजयानंतर पुढे काय काम करण्याचं स्वरूप असणार आहे, कसं काम करणार आहात आपण? आता आमचे वरिष्ठ जे रवींद्र चव्हाण दादा सांगतील त्यांच्या मार्गानुसार नेतृत्वाखाली जे दादा सांगतील त्याप्रमाणे आमची कामाची रूपरेषा असेल। आपल्याकडे दुसरे एक बिनविरोध आलेल्या नगरसेवक आहेत, काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही या सगळ्या विजयाकडे बघताय? हां, हिंदुत्वाचा यश। त्याच्याबद्दल अजून मी काय सांगणार, आम्हाला दोघांना आम्ही आलो आहेत आणि निवडून, त्यामुळे आम्हाला आनंद झालेला आहे। आणि काय म्हणतात आपले रवी दादा आणि मंदार रवी दादा यांच्या जे सांगतील त्याप्रमाणे आम्ही आता कामं करू। कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये 3 महिला भाजपच्या निवडून आल्या, त्यांनी हॅट्रिक मिळवलेले आहे। तुमच्या विरोधामध्ये खरं पाहिलं तर तिघींच्या विरोधामध्ये कुठल्याही विरोधकांनी अर्ज भरलेला नाही आहे, त्यामुळे तुमचा हा विजय झालेला आहे। याकडे कसं बघताय? कारण की आता बऱ्याच ठिकाणी चर्चा सुरू आहे की अर्ज का आला नाही, तुम्हाला काय वाटतंय? आधी खूप आम्हाला दडपण होतं की कोणी ना कोणी येईल आणि आम्हाला याच्यावर, त्यामुळे आता काही दडपण नाही आहे। आता आम्ही तर हा हिंदुत्वाचा विजय आहे असं बिनविरोध निवडून आलेल्या नगरसेविकांना वाटतंय। कल्याण डोंबिवलीमध्ये भाजपचे नगरसेवक मतदानाआधीच निवडून आल्यामुळे मनसे नेते अविनाश जाधवांनी टीका केली आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस आहे आणि शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर अनेक उमेदवारांच्या धावपळी झाल्या, त्यातून ते झालं। पण 2च्या वरती त्यांना एक नगरसेवक निवडून आणायला प्रचंड मेहनत करावी लागेल, हा आमचा तुम्हाला शब्द आहे। कल्याण डोंबिवलीमध्ये पैशाचा प्रचंड पाऊस आहे आणि शेवटच्या क्षणाला उमेदवारी जाहीर झाल्याच्या नंतर अनेक उमेदवारांच्या धावपळी झाल्या, त्यातून ते झालं। पण 2च्या वरती त्यांना एक नगरसेवक निवडून आणायला प्रचंड मेहनत करावी लागेल, हा आमचा तुम्हाला शब्द आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।